नाऱ्याबाई. मित्रांनो, जय शिवराय. आणि आपल्या समोर आहे 3 नंबर क्रमांक पटकवलेला नाऱ्याबाई. तर एक वेगळं नाव आहे आणि वेगळ्या नावाप्रमाणे आज कुठंतरी कमाल केली. 3 नंबरचा मान पटकावला. परिचय द्या, मालक आहे आपल्यासोबत. मी केशव कराड, बरं. राहणार पाटोळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. बरं, कुठलं गाव? पाटोळे. पाटोळे गावचे. नाऱ्याबाई का नाव ठेवलं? नाऱ्याबाई म्हणजे ना आमच्या पहिल्या बैलाचं ना अजून एक बैल बिनजोडला आणि घोड्यात पळत होता वाऱ्या. मग याचं काय नाव वासरू घेतलं, मग याचं काय नाव ठेवायचं, मग सहज असं मनात विचारायला नाऱ्या ठेवलं. आणि नाऱ्या हे नाव आहे ना पहिले एक साताऱ्या भागात हाऱ्या नाऱ्याची गाडी पळत होती. बरं. मग ते नाव न ठेवता आम्ही वाऱ्या नाऱ्या ठेवलं. बरं. तो वाऱ्या आणि हा नाऱ्या. आज कुठली गाडी पळाली? आता दोन्ही एक वासरू आहे तुमच्या हातात. त्याचं काय नाव? याचं भवानी. हा. आणि हा नाऱ्याबाई कोणात पळाला? नाऱ्याबाई बिबट्यामध्ये. बरं. कुठला होता बिबट्या? गोळेगावचा इथलाच. मग कसं पायरा लागला? याच्या अगोदर गाडी पळाली? याच्या आधी ना गिडेगावला पळाली होती देवगड फाट्याला. देवगड फाट्याला 3 नंबरच केला होता. ही गाडी जेव्हा एकत्र आली ना 1 नंबर गाडी पळती. कशात पळतो आता तुमच्याकडे? घोडा बैल जास्त मैदान? घोड्यात आतून पळतो पण टॉप मध्ये पळतो. म्हणजे 3 फेऱ्यात येण्याचं कारण काय? 3 फेऱ्यात यायचं म्हणजे बैल 3 फेऱ्यात घोड्यात जेवढी गती लावते त्याच्यापेक्षा जास्त गतीनं पळतो. आणि डावीनं पळतो. डावीनं बैल आजपर्यंत डावीनं असं कधी झालंच नाही का बैल आम्हाला बैलांना नाराज केलंय. बैल दाताला जोडला का? नाही, 2 दाते. 2 दाते? हा, माप बघा तुम्ही, 2 दात. अजून तेच माप चांगलं आहे, भरदास्त आहे एकदम बैलाचं माप. आणि दोन्ही बैल आता जोशमध्ये मैदान पळून आलेले. नंबर केला कुठेतरी 3 नंबरचा क्रमांक. आणि हा भवानी ना याचं पहिलंच मैदान आहे 3 फेऱ्याचं. बरं. सेमीला 2 पहिल्या सेमीत होता. 1 नंबर 6 नंबर तासाला गाडी होती पब्लिकने. पब्लिकने पळाला तो. पब्लिकला फुल पब्लिकचा आहे हा घोड्यामध्ये. 2 नंबर उतरली गाडी. हा, 2 नंबर मध्ये. 2 नंबर पहिलं मैदान. आज तो पण गुलालात राहिला असतो कुठे. हा, पण मग त्याचं पहिलं मैदान आहे. नशिबाची साथ कुठेतरी. नाऱ्याविषयी काय सांगाल? किती मैदानात फायनलला राहिलेला आतापर्यंत? आतापर्यंत ना 3 ते 4 मैदानात फायनलला राहिला. क्वार्टर फायनल त्याच्या भरपूर आहे. बरं. पण मग फायनलला टॉपच्या बैलांमध्ये सगळ्या 3 नंबरच. आमचा लकी आकडा आम्हाला गटाला 3च निघतोय. तास 3 निघत आहे, गट 3 निघतो. गट जर 3 निघाला तर तास वेगळं निघत. पण मग जर गट जर वेगळा निघाला तर तास 3 निघत. आणि सेमी जर 3 नंबर निघाला तर तास वेगळं निघत. पण जर दुसरा सेमी निघाला तर तास 3 नंबर निघत. सगळा योगायोग जुळून योगायोग आहे. 3 नंबर फिक्स आहे. 3 नंबर म्हणजे भले समोरची गाडी ठरला तुम्हाला 3 नंबरला येणार. 3 नंबर लकी ठरला आतापर्यंत. आतापर्यंत 3 नंबर. त्या अपेक्षा आहेत त्या 3 नंबर सोडू नका आणि असंच बोलायला तर. नाऱ्याबाई तुम्ही ऑफ कॅमेरा मला सांगितलं की विठ्ठल नानाच्या चिक्यामध्ये पण नाऱ्याबाई पळालेला. कुठल्या मैदानात पळाली? अकलूजच्या सभापती केसरी मैदानात पळाला. तर या टॉपच्या सेमी मध्ये पळाला होता. टॉपच्या सेमीत? हा. मग काय राहिला निकाल? सुट्टा सेमी पास केला होता. सेमी पास केला होता. फायनलला कड लागली होती त्यामुळे थोडासा हे आला पब्लिकचा तिथं जास्त. आपण फायनलचा गुलाल घेतलेला आहे. हा, फायनलचा गुलाल घेतलेला. म्हणजे नाऱ्याबाई कुठेच गुलाल सोडत नाही असं म्हणता येईल. हा, चालतं. शुभेच्छा असेल आणि चांगली कारकीर्द आहे. नक्कीच पश्चिम महाराष्ट्रात या बैलांना उतरा, कुठंतरी बैल निकालात राहतील. खिलाई पिलाई हा, तो महत्त्वाचा विषय तुम्ही सांगितला होता. मला ते विचारायचं राहून गेलं. काय नेमकं खाऊ घालतं बैलांना? आम्ही ना एक 5 महिन्यापूर्वी ना आमची विठ्ठल नानाची चर्चा झाली होती. बरं. म्हणजे पुसेगावच्या मैदानाला आम्ही गेलो होतो आणि आमचा सहज तिथं थांबलो. नानांना दुखापत झालेली होती. तर तिथं थांबलो. नानांना विचारलं आम्हाला डीलरशिप भेटेल का नाशिक जिल्ह्यात? तुमचं खाद्य नाही. नाना बोलले चालेल, भेटेल. मग नानांनी आमचं भरणीताईंशी कॉन्टॅक्ट करून दिलं. त्यानंतर आम्ही ट्रायलला म्हणून एक 10-15 बॅग नेल्या होत्या पहिल्यांदी. तर याला पहिल्यांदी चालू केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं जे बैल कमी झालेले किंवा तुम्हाला बाजारात नेऊन विकायचे अशा बैलांना तुम्ही चालू करा. आणि आम्हाला एवढा स्वतः कंपनीचा मालकीने त्यांनी सांगितलं जे बैल तुम्हाला बाजारमध्ये नेऊन विकायचे अशा बैलांना तुम्ही ट्राय घ्या. तर आम्हाला आतापर्यंत असे 4 ते 5 बैलाला रिझल्ट भेटले. आणि हा बैल आमचा आहे ना घोड्यात आहे ना थोडासा गती कमी लावायचा शेंड्याला आल्यावर. पण बैल जेव्हापासून खुराक चालू केलं ना तर बैल कंटिन्यू गुलालात आहे. आणि गुलाल सेमी कुठलं खाद्य ते नाव सांगा ना? समृद्धी राहणार राजा. समृद्धी राहणार राजा. हां, बरेच खाद्य मार्केटला आहे आणि काही काही खाद्यांचा हा रिझल्ट बैलांना मिळतो. बैल आज कुठेतरी मैदानात आहे
त्या समृद्धी काय विठ्ठल ना? हा विठ्ठल नाना जे विकतात ते. हां हां. समृद्धी राणा राज. चांगला रिझल्ट कुठेतरी बैलांना मिळाला हा मिळाला. असं म्हणता येईल. किती आणि दिवसापासून घोड्या बैलात पण भरपूर बैलांना मिळाला आमचे टॉपच्या. सगळेच बैल जेवढे बैल थांबले होते बरेच सगळे बैल उजाडात आले. बरं, तुम्ही स्वतः डीलर आहे का मग? हा मी स्वतः डीलर. बरं, एकदा मोबाईल नंबर तुमचा सांगा, म्हणजे नाशिक जिल्ह्यातले कुठले जर गाडा मालक असेल तर त्यांना सोपं जाईल तुमच्याकडून खरेदी करायला. 8766. हां, एकदा नाव, ॲड्रेस तुमचा आणि मोबाईल नंबर पूर्ण सांगा. माझं नाव दुकानचं सगळं. केशव दामोदर कराड, हं. राहणार पाटोळे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आणि आमचं दुकान आहे ना सिन्नरला आहे. तर प्रॉपर सिन्नर तालुक्यात हा आहे का? सिन्नर तालुक्यात आहे. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर 8766 71 67 21. बरं, नक्कीच नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा भागातले गाडा मालक कोणी असेल तर दादांना संपर्क करा. त्यांच्याकडे बाकीचे इतर खाद्य पण भेटत असेल. इतर खाद्य नाही अजून सध्या, बरं, त्याचे कारण पण. मी जॉबला आहे, जॉब करून नाही बघतो सर्व. बरं, काय जॉब करता? मी ट्रान्सपोर्टला व्ही एक्सप्रेस, ऑल इंडिया व्ही एक्सप्रेस म्हणून ट्रान्सपोर्ट आहे, बरं बरं. तिथे जॉबला आहे. चला, शुभेच्छा राहतील. जॉब करून कुठंतरी हा नाद जोपासताय, त्याच्यामुळं अजून तुम्हाला लक लागो आणि 3 नंबर तुम्हाला भविष्यातही लकी ठरो. आणि कायम तुमचा नाऱ्याबाई आणि याचं काय नाव म्हटलं? भवानी पब्लिक किंग. भवानी हा पण कुठेतरी गुलालात राहो, नम्रात राहो, या शुभेच्छा देतो. धन्यवाद.